करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचं टायटल द्यायचं आहे नवंशला. अलीकडच्या काळामध्ये नवंशनं अगदी आपण पाहिलं तर जितू 11 जय हनुमान नेरे संघाचं दायित्व स्वीकारलेलं आहे आणि त्या संघामधून देखील चांगलं षटक फेकताना आपण डेथ ओव्हर्समध्ये पाहायचो नवंशला. सध्या कॉम्पिटिशन एवढी आहे की संघामध्ये जागा मिळणं हा एक स्पर्धायुग आणि स्पर्धेचा भाग झाला. त्यामुळं नवीन गावदेवी संघाची देखील उभारणं आपण पाहतो आता इथे आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून जे खेळाडू आहेत उर्वरित त्यांना संध्या मिळतील. गावदेवी 11 नेरे हा संघ जितू 11 जय हनुमान नेरे या संघांनाच बनवलेला एक संघ आहे, त्यामुळे त्यांचं त्यामध्ये कौतुक करणं गरजेचं आहे. एरवी अनेक आपण संघामध्ये पाहतो की दुसरा संघ उभारण्यासाठी की फाईट करावी लागते. इथे नेरे संघाचं जरूर विशेष कौतुक आहे, किती प्रमोट करतात खेळाडूंना जेणेकरून चांगले खेळाडू आपल्याला मिळतील येत्या काळामध्ये आणि आपली जी भविष्याची पिढी आहे ती उज्ज्वल होईल. त्यासाठी नक्कीच अध्यक्ष चषकाचे आयोजक समीरजी पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे. नवशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच, त्यासोबत एनर्जी ड्रिंक आणि 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे विनोदजी पाटील यांच्याकडून. येस, थँक्यू. धन्यवाद. एक गोड आवाज आपण ऐकला तर आकाश शेलके सरांचा. जाऊया मैदानाकडे. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेलं i11 चिंचवली त्यांच्या विरोधात दादा सरकार JKC धुंद्रे. दोन संघादरम्यान पाहायला मिळेल सुपर 12 मध्ये जाण्यासाठी महत्त्वाचं युद्ध असेल. 4 षटकांची लढत, 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आणि 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल. निमित्त आपण साधलं गेलंय अगदी मानाची सन्मानाची स्पर्धा. माननीय श्री समीरजी पाटील साहेब अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत साकारली जाणारी अध्यक्ष चषक 2026 आणि सर्वांचं हातभार इथे मात्र या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्या सर्वांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. अगदी आपण पाहिलं तर घड्याळामध्ये जवळजवळ आता वाजले गेले तर 1:52 पहिला चेंडू रिलीज करत असताना थोडासा अडथळा निर्माण झालाय. प्रथमेश ऑन बुलिंग मार्क i11 चिंचोली संघाकडून, तर JKC धुंद्रे दादा सरकार या संघाकडून निशांत पाटील आणि कुणाल दावणे ही मात्र सलामीची जोडी. गेम ऑन होतोय. अगदी खोलवरचा चेंडू, एकदा लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु काय घडलंय, चेंडू हातातून निसटला गेलाय. चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आत्मविश्वास थोडंसं कमी होता की काय, आणि पहिला डॉट बॉल ते मात्र तर आक्षेप घेतला जातोय गोलंदाजावर. चला, गोलंदाजीच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला जातोय. निशांत पाटील आणि कुणाल दावणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रथमेश याच्यावर आक्षेप घेतलाय. तर इन ॲक्शन मध्ये ऑन द स्क्रीन फटका सजवलाय. अगदी चाललाय चेंडू, हवेशी वार्तालाप, चांगलं जजमेंट, प्रयत्न साधला गेला होता परंतु चूक होती. मोठी चूक पाहायला मिळते इथून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. ठोकला इथून फलंदाज निशांत पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार. सुरुवात मात्र पाहायला मिळेल श्री गणेशाला. पहिला डॉट आला होता, त्यानंतर आक्षेप घेतला गेला गोलंदाजीच्या शैलीवर आणि त्यानंतर हा ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 6. पुढचा चेंडू अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चांगलं कमबॅक गोलंदाज प्रथमेशाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूचा इथून मात्र खेळ संपलाय. धाबा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 7. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताला असताना इथे मात्र दमदार कामगिरी i11 चिंचवली या संघाकडून
जरूर पाहायला मिळते. चांगला फटका सजवला परंतु तिथे कोणतीही चूक होणार नाही. बिग विकेट आणि कोणताही भोपला न फोडता एकही धाव न करता मात्र शून्यावर परतला गेलाय तो. पहिला विकेट कुणालच्या माध्यमातून लगावला जातोय तो. 10 सरकार GKC दुंद्रे संघाला. चला फास्ट खेळवायचा आहे. चलो रिलीज स्प्रे फर्स्ट एड. हार्दिक अभिनंदन. गावदेवी 11 नेरे संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. आयोजक आमचे सर्वांचे लाडके समीर दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. तर यामधून सुपर 12 मध्ये जाण्यासाठी दोन संघातील महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 1 बाद 7 धावा. कुणाल मात्र बाद झाल्यानंतर पाहायला मिळतोय तो 10 सरकार GKC दुंद्रे संघाकडून नवीन फलंदाज दाखल होईल. विनायक दवणे. तर आपण विचार केला कालच्या या पहिल्या दिवसामध्ये ए गटातून प्रवेश 11 गावदेवी वडगर आणि हर्षल स्मृती मिहिका 11 मोहो. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नुकतंच मागच्या सामन्यामध्ये विजय संपादन करून गावदेवी 11 नेरे संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. आणि अजून एक संघ आजच्या या रजनीमधून आपल्याला पाहायला मिळेल. या दोन संघांमधून जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेतील चौथा संघ पाहायला मिळेल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी नाकाजवळून चेंडू यष्टी रक्षकाच्या मगरमिटीमध्ये चाललाय. डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक प्रथमेशचं पाहायला मिळालं. अगदी 5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर पाहायला मिळतात त्या 1 बाद 7 या आकड्यावर. च्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू अगदी फसवा चेंडू बाहेरचा चेंडू होता. अव्वंतरचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वाटलं होतं की डॉट बॉलची सांगता होईल परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. तर 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटक संपलंय. क्रमांकाचं पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 सरकार GKC दुंद्रे संघ जाऊन पोचलाय तो 1 गडी बाद 8 या आकड्यावर. एक षटकार खाऊन देखील महत्वाची भूमिका बजावली गेली. P1च्या पहिल्या षटकामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून 8 धावा खर्च करून एक सफलता प्राप्त केली टीम आई 11 चिंचवली संघासाठी. आजच्या दिवसामध्ये आपल्याला ज्यांची साथ लावली पण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये वाजेगावचे सुपुत्र प्रेम पाटील असतील. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल सर बेलवली, सत्यवानजी काकडे सर आदेई आणि प्रवीण पवार सर पनवेल. तसेच समालोचकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आकाशजी शेलके सर चिंचवली आणि सागर मांडवकर सर नेरे. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील चांगलं कार्यभाग पाहायला मिळालं. सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. दुसऱ्या रजनीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना आपण पाहतोय आजच्या रजनीचा हा शेवटचा सामना. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रसन्न शेलके ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत. यामधून एक संघ मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल. एक संघ दाखल झालाय आजच्या रजनीमधून. गावदेवी 11 नेरे संघ नवनिर्वाचित संघ नेरेगावचा पाहायला मिळाला. दमदार कामगिरी. 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. इथे मात्र चेंडू सहज खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता.
ज्या रीतीने मात्र कुणाल बाद झाला त्या रीतीने पुन्हा एकदा बाद झालाय तो सलामीवीर निशान पाडी. दोन्ही सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालेत. 8 हा आकडा आणि 8 या आकड्यावर जवळजवळ दुसरा धक्का लागलाय. 2 बाद 8. नवीन फलंदाज मात्र केतन माली 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. आजच्या या रजनीमध्ये आपण पाहतोय फुल टॉस. इथे मात्र झेलची संधी, विकेटचं पतन, अजून एक धक्का बॅक टू बॅक, दुसरा विकेट. केतन मात्र आल्या पावली मात्र परतीच्या प्रवासाला. दे धक्का क्रमांक 3. अगदी सलो की पलो सोडले इथून गोलंदाजांनी फलंदाजांना. दादा सरकार GKC दुंद्रे संघ काहीसा थोडासा बॅकफुटवर येत असताना पाहायला मिळते. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. 8 वर मात्र तिसरा धक्का लागला. 8 हा आकडा कुठेतरी अशुभ ठरला जातोय दुंद्रे संघासाठी. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. अजूनही या दुसऱ्या रजनीचा खेळ चालू असताना देखील या स्पर्धेतील एकही विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे. ती आपल्या नावावर केली जाईल का? प्रसन्न शेळके i11 चिंचवली संघाकडून. तर मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. कव्हरच्या दिशेने आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर फक्त एकच धाव. बऱ्याच कालानंतर धावफलकाला आकार दिला जातोय. 8 हा आकडा कित्येक काळ मात्र धावफलकावर अधिराज्य गाजून होता, परंतु त्याला आता मात्र 1 या धावसंख्येने पुढे सरसवण्याचं काम केलं गेलंय. 3 बाद 9 ही धावा धावफलकावर पाहायला मिळते. ती टीम दादा सरकार GKC दुंद्रे संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रसन्न शेळके. बॅटची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय नॉनस्टॉप फाईनच्या दिशेने. दन 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 करीत तिथे येतोय नशिबाचा चौकार. महत्वाच्या क्षणाला हा चौकार आलाय विनायकच्या बॅटमधून. आणि धावसंख्या धावफलकावर 3 बाद 13. विनायक दवनेच्या बॅटमधून चौकार एक अजून यावे लागतील. संघाला गरज आहे, लागलेली भूक इथून भागवायची आहे ती धावसंख्येची. कमीत कमी 40 ते 45 हा धावफलकाचा आकडा गाठावा लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा येतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. 1 बाउन्स फरार होत असताना सलगचा दुसरा चौकार. दादा सरकार GKC दुंद्रे संघ आता कुठेतरी सुस्थितीमध्ये पोहोचला जातोय. 17 वर 3 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या 3 मध्ये मात्र चांगली कामगिरी झाली प्रसन्न शेळकेची, परंतु त्यानंतर जशी विनायकला संधी मिळाली त्यानंतर त्याने ठोकलेले 2 चौकार सुस्थितीमध्ये नेत असताना जरूर पाहायला मिळतोय तो दुंद्रे टीमला. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील.
शेवटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय प्रसन्न शेळकेचा आणि अगदी आगलं वेगळं स्ट्रोक पाहायला मिळालं. इरादे स्पष्ट केले. चेंडू चाललाय दन 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 करीत येतोय. सलगचा हा तिसरा दमदार चौकार फलंदाज विनायक दवनेच्या बॅटमधून. आता मात्र संजीवनी प्राप्त झाली आहे ती टीम दादा सरकार JKC दुंद्रे संघासाठी. धावफलकावर धावा लागल्या 2 षटकाखेरीज 3 बाद 21-21. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा आल्या होत्या त्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. 21 धावसंख्येचं धावफलक. पहिल्या 12 मध्ये 21 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. किती धावसंख्येची मजल मारली जाईल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. इथून जिंकलो तर थेट सुपर 12 मध्ये, जर हारलो तर मात्र पुन्हा एकदा परतीचा प्रवास इथे मात्र करावा लागेल. एक सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल, परंतु या सामन्यामध्ये एकाच्या वाटेला विजय आणि दुसऱ्याच्या वाटेला पराभव हा निश्चित आहे. हा क्रिकेटचा नियम आहे. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर कैलास मात्र सज्ज झालाय. कैलासवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या मगर मिटीमध्ये. डॉट बॉलची सांगता. तिसऱ्या षटकाला सुरुवात इथे मात्र होत असताना जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलने उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या तर मात्र बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. कुठेतरी 3 गडी बाद झाल्यानंतर धावांची झुंज, धावांसाठी चालू असलेली झुंज अखेर त्या शेवटच्या 3 चेंडूवर मागच्या षटकाच्या फोडून काढलेली. पुन्हा एकदा आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येत बर्ना संघाची धावसंख्येने वाढत असताना जरूर 3 बाद 22. दादा सरकार JKC दुंद्रे विरोधात I11 चिंचोलीशी लढत. बिग बॅटल आजच्या रात्रीतील शेवटची लढत पाहायला मिळते. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय ऑन लॉंग ऑनला. चांगलं फील्ड पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येला आता मात्र आकार देण्याचं काम केलंय. खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. बिग हिट केला जातोय. बॅटची एज कॉट बिहाइंड पाहायला मिळालं. अजून एक धक्का. फलंदाज विनायक बॅक टू द डग आउट. चौथा धक्का लागलाय इथून टीम JKC दादा सरकार दुंद्रे संघाला. अगदी ज्याच्यावर पूर्ण अपेक्षा होत्या, ज्याने मात्र संजीवनी प्राप्त दिली होती, धावांची भूक भागवण्याचं स्वप्न दाखवलं होतं, तो आता मात्र 3 चौकार ठोकून त्याचं काम पूर्ण करून तो मात्र बाद झालाय. तर मात्र 6व्या क्रमांकावर विकास सिनारे इथून मात्र दाखल झालाय. इथून डाव सावरावा लागेल. उर्वरित विचार केला तर अजूनही या इनिंगमधली 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. I11 चिंचोली विरोधात दादा सरकार JKC दुंद्रे. बिग बॅटल. गोलंदाजीच्या मार्कवर कैलास डुकरे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा खर्च करून 1 सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज आलाय. लोअर फुलटॉस होता. ऑफ ड्राईव्हचा फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू मैं आणि फलंदाज अगदी आपण पाहतोय उच्च न्यायालयामध्ये डिसिजन गेलाय. सॉफ्ट
सिग्नल इथे मात्र आउट आलाय, परंतु चेक केला जाईल. OUT आउट. धावचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद. अर्धा संघ मात्र दादा सरकार GKC दुंद्रे संघाचा इथून तंबूच्या आश्रयाला. माऊली प्रसादच्या माध्यमातून आपण अगदी लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. क्षणचित्र या स्पर्धेचं पूर्णपणे टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र केलं जात आहे. अगदी मोलाची कामगिरी मात्र गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये जरूर धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं आतापर्यंत. रुपेश आलाय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला जाईल का, परंतु सावध पवित्रा स्वीकारला. 1 या धावसंख्येने स्वतःचं खातं उघडलं जात आहे आणि मात्र संघाला नेऊन ठेवलंय ते आतापर्यंत 5 बाद 25. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा, 1 विकेट आणि 1 धावबाद असे 2 विकेट या षटकामध्ये बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल. अगदी तिसऱ्या षटकातील खेळ आपण पाहतोय. कैलास डुकरे I11 चिंचवली संघाकडून त्याच्या माध्यमातून चांगली मोलाची कामगिरी. खोदून काढायचा होता, ब्लॉक होल होता. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चाललाय अलॉंग द कार्पेट जमिनीला समांतर. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आलेली 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद 26. स्पर्धेला आपण पाहतोय माहिर जनरेटर सर्व्हिस यांच्या माध्यमातून जरूर या फ्लड लाईटसाठी जनरेटर सेवा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मच्छिंद्रजी रोडपालकर साहेब यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. चला चिंचवली टीम फास्ट खेळायचं आहे. पांडुरंग केबल व झील इंटरनेट सर्व्हिस नेरे यांच्या माध्यमातून सकाराम दामोदर गायकर साहेब यांच्या देखील कार्याला सलाम टोकूया. त्यांच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट सेवा पुरवली गेली आहे, त्यांचं देखील हार्दिक आभार असेल. सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं आपण स्पर्धेच्या या दुसऱ्या रजनीमध्ये आभार व्यक्त करूया. जाऊया शेवटच्या ओव्हरकडे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी I11 चिंचवली संघाकडून गोलंदाजाचा वापर केला जातोय धीरज जांभळे. सध्याच्या घडीला आपण धावफलकावरचा आकडाचा विचार केला तर 5 बाद 26 धावा. पहिला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय अगदी वाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्येची भरणा होते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 27, 27 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. सलगचा हा दुसरा अव्वांतर कलवला जातोय पंचांच्या माध्यमातून. या अव्वांतर धावा रोखाव्या लागतील, कारण ज्या वेळेला आपण पहिल्या सत्रामध्ये या धावा वाईटसाठी ते मात्र रिव्ह्यू जरूर घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला ऑफिशियल
मध्यरात्रीची वेळ आणि जरूर चला डिसिजन पेंडिंग आहे, काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू दिला जाणार नाही. टीम I11 चिंचवली संघ आपण लक्षात घ्या. जोरकस मारला अगदी स्ट्रेट द ग्राउंड. मिस टायमिंग. झेल देखील सोडलाय. सहज आणि सोपा झेल होता, त्याची किंमत मात्र मोजावी लागते. परंतु काय घडलंय, धावशीत आहे का पुन्हा एकदा चेक करावा लागेल. डेंजर झोन मध्ये रुपेश सिनारे देखील आहे. OUT फलंदाज बाद. 6वा हादरा लागलाय. रुपेशच्या माध्यमातून आणखी एक फलंदाज बाद. चला तुमचे प्रतिनिधी आमच्या जवळ आहेत. 12वा एक्स्ट्रा प्लेअर त्यासाठीच आम्ही ठेवतो. एकतर नावं सांगायला आणि जर डिसिजन पेंडिंग असेल तर त्याची खातर जमा करण्यासाठी जरूर असतात. सहा बाद 29 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीड वाढवा प्लीज, विनंती आहे. धीरज जांभळे ऑन अ बॉलिंग मार्क. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं कमबॅक येते मात्र धीरजचं पाहायला मिळतोय. खोदून काढलाय आता मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. जशी संधी मिळाली तसं एकीला मात्र कन्वर्ट केलं. दुसरी मध्ये महत्वाच्या 2 धावा मात्र धावफलकावर ऍड होतील. टीम 10 सरकार GKC दुंद्रे संघासाठी एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर लागल्या जातात त्या 6 बाद 31 धावा. 31 लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते ती क्रमांक 4थ्या चेंडूवर. आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधील पाहायला मिळेला. I11 चिंचवली संघासाठी गोलंदाज धीरज. पुन्हा एकदा सलग 6. दुसरा डॉट बॉल आलाय. आता मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलं जात आहे. कुठेतरी वाटलं होतं धावा दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर
40 ते 45 हा आकडा गाठला जाईल, परंतु इथे धीरजने काय गोलंदाजीचं प्रदर्शन व्यतीत केलंय. स्वतःमधली असलेली गुणवत्ता प्रस्थापित करत असताना धीरज जांभळे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 5 मध्ये 2 अव्वंतर फेकून देखील धावा खर्च केल्या, त्या फक्त 5. शेवटचा चेंडू, किती धावसंख्येचं टार्गेट. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. ही गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 31 वर इथे मात्र पहिल्या इनिंगचा डाव संपलाय. उर्वरित आता 24 चेंडू आणि लक्ष येऊन ठेपलंय ते 32 धावसंख्येचं. चला आकाश शिलके सर या आपण या स्पर्धेमध्ये जरूर या दुसऱ्या रजनीमध्ये मला इथे समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल सागरजी मांडवकर सर असतील, तसेच समीरदादा पाटील आणि जितू 11 जयमान नेरे क्रिकेट संघ असेल, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. मी थांबतोय, आपण थांबू नका. या शेवटच्या इनिंगचा आजच्या या रजनीतील आनंद आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत आकाशजी शेलके चिंचवली यांच्या वाणीतून. चला सलामीची जोडी लगेच पाठवा चिंचवली टीम. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि सलामीची जोडी पाठवा प्लीज चिंचवली संघ, विनंती असेल. प्रस्थान होत्या अभिषेक आणि कैलास डुकरे. I11 चिंचवली संघाकडून सलामीची जोडी 32 धावसंख्येचे लक्ष्य 24 चेंडूंमध्ये पार करायचं आहे. 8.00 ची सरासरी इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल, तर त्या धावा डिपेंड्स करण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जाईल. दादा सरकार JK सिद्धुंद्रे संघाकडून पहिला सलामीचा गोलंदाज जयेश सिनारे. चला लगेच सुरुवात करा प्लीज, विनंती असेल. चोवीस चेंडू 32 धावा. दुसऱ्या रजनीतीला
शेवटची मॅच आणि या शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग पाहायला मिळते. स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला कैलास डुकरे. 24 मध्ये 32. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. दंदन सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. तर दमदार सुरुवात पाहायला मिळते अभिषेकच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये जरा निराश केलं होतं आपल्या पाठीराख्यांना, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये दमदार सुरुवात. 4 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. पॉवर प्लेची षटक हाताळत असताना चांगलं कमबॅक जयेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाल्ला होता, परंतु त्यानंतर एक धाव. तर मात्र प्रथमतःच कैलास डुकरे स्ट्राईकला आला आणि त्याच्या बॅटमधून ते मात्र स्ट्राईक केली जाते. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमा पार. धावा मिळतील त्या 4. नऊ धावा धावफलकावर. पुढचा चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चांगलं कमबॅक पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 4 मध्ये धावा झाल्या त्या आतापर्यंत 9. पुढचा चेंडू अगदी पाहायला मिळतोय गोलंदाज जयेश. सिंगल पाहायला मिळते या चेंडूवर. अगदी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचा चेंडू. 19 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू अगदी वेगळ्या शैलीने खेळायचा होता. चेंडू चाललाय जमिनीला घासत पुसत दणदण करणारा हा. येतोय दमदार चौकार.
18 धावा धावफलकावर. अजून एक ठोकलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव धावफलकावर. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या 19. चिंचवली संघ आता मात्र थोडासा वरचढ ठरत असताना जरूर पाहायला मिळतोय. 6 मध्ये 10 कैलास यांचं योगदान, 3 मध्ये 9 अभिषेक. दमदार कामगिरी पाहायला मिळते. रिव्हर्स खेळायचा होता, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. दमदार चौकार. DJ JS. अजून एक ठोकलाय त्याच दिशेने. दमदार कामगिरी. सलगचा येतो ह्या दुसरा चौकार. JS. सत्तावीस धावा धावफलकावर झाल्यात आणि आता मात्र डॉट बॉल. तर विनंती असेल परिषद म्हस्कर, रात्री के यात्री आपण या व्यासपीठावर. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 आता येणाऱ्या 12 मध्ये पाहिजे 5 धावा. ठोक डीजे. आणि दत्ता ढवले आमचे चेअरमॅन यांनी जर नागिन डान्स केला तर त्यांना सरप्राईज कॅश प्राईज. तर चला 12 मध्ये 5. नागोबा डान्स. धावचीतची संधी, इथे विकेट जाण्याची शक्यता पाहायला मिळाली होती परंतु पाहूया पंचांचा निर्णय. नॉट आउट असेल. लेग बाईच्या माध्यमातून धावफलकावर धावा ऍड होतील ती 1. आता मात्र 4 धाव्यांची गरज आहे. अकरा चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. लावडा पिल्लाने इथे उचलून दिली जाते. नक्कीच विजय दत्ता ढवले यांना बिनजोड बिनजोड बिनजोड. लावा ताकद. दत्ता ढवले कधी पण फेरा रेडी आहे. यस डीजे. नागिन डान्स केला तर त्यांना जाता जाता आंबिवलीला सरप्राईज गिफ्ट कुपन मिळणार आहे तुम्हाला. चांगला फटका आणि विजयाचा चौकार. झेंडा रोवला गेलाय. i11 चिंचवली संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टोक डीजे.
ढवले यांना बिनजोड. या समोर आहे भावेश, समोर आहे. बघूया दत्ता ढवले आणि भावेश, तुफानी लढत. दक्ष घेऊन ये त्यांना, होऊ दे जुगलबंदी. चला दिनेश शेटगवते, नंदिता बिअर शॉप यांच्या शुभ हस्ते आपण देतो प्लेअर ऑफ द मॅच. आणि ड्रीम चायनीज विदिशा हर्षल गवते, हर्षल शेटगवते यांच्या वतीनं आपण देतो एनर्जी ड्रिंक. आणि शायनर ग्रुपच्या वतीनं आमचे बेलापूरचे युवा दमदार समालोचक मेट्रोचे आमचे कर्मचारी विजय म्हात्रे यांचा सन्मान सुद्धा आपण घेणार आहोत. शायनर ग्रुप आपण टॉस बॉक्समध्ये थांबा. आणि कुणाल दत्ता ढवल्यानं बिनजोड जोड मिळालाय. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतो अभिषेक शेळके. अभिषेक या आपण. छोटा तीर आणि घाव खरी गंभीर. ओल्ड इज गोल्ड. कैलास डुकऱ्या, जय मोटार्स, i11 चिंचवलीनं काय खेळ दाखवला. आणि करण चांबळे यांचं नेतृत्व, कैलास डुकऱ्या. आणि आज ती छाप सोडली विजयालक्ष्मी मैदानावर. समीरदादा पाटील आयोजित अध्यक्ष ट्रॉफी. सत्यवान काकडे उद्या 6:30 रिपोर्टिंग करायचं. 6:30. तरी अभिषेकशी आम्ही कनेक्ट होऊ. नाही घसा बसला तरी चालेल. दिनेश गवते यांच्याकडे औषध आहे. माझा 5 मिनिटामध्ये बरा केला. का म्हणशील आज विगर विरुद्ध सेन्शनल विनिंग, त्यानंतर वन साईड विनिंग. काय म्हणशील जय मोटार्स i11 चिंचवली टीममेट्सनं छान परफॉर्मन्स दाखवला. परफॉर्मन्स छान झाला सर्वांचा. आणि दुसरा म्हणजे या दोन टीमांच्या विरुद्ध आम्ही खूप मॅचेस केलो या सीझनमध्ये. आणि दुंदऱ्याच्या विरुद्ध तर आम्ही सर्व मॅचेस हारलेच होतो आणि आज जिंकलो इथं त्यांच्या विरुद्ध. अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पाटील यांची स्पर्धा कसं वाटलं या विजयालक्ष्मी मैदानावर खेळताना? ग्राउंड तर खूपच छान आहे आणि स्पर्धा देखील खूप छान आहे. मजा आली खेळायला. सुपर 12 मध्ये पोहोचलात. पुढचं मिशन का असेल? चॅम्पियन व्हायचं आहे. क्या बात आहे. शुभेच्छा. टाळ्या उद्या. छोटा तीर आणि घाव करी गंभीर. यानंतर आमचे समालोचक विजय म्हात्रे बेलापूर, जे अन्विक 11, जितू 11 नेरेला नेहमी स्पॉन्सर करतात. नंदिता बिअर शॉप आमचे स्पोर्ट्स सायकलचे स्पॉन्सर दिनेश गवते. आणि संपूर्ण शायनर ग्रुप यांच्या वतीनं आमचे विजय म्हात्रे बेलापूरच्या समालोचक, निवेदक आणि मेट्रो नवी मुंबईचे कर्मचारी. आणि त्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतो अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून. आज आकाश शेळके सर यांचा आवाज ऐकला. संकल्प ट्युटोरियल्स आमचे समालोचक, निवेदक, त्यांनासुद्धा आपण ऐकलं. यस, धन्यवाद. तर आजची रात्र इथे समाप्त झाली. सत्यवान काकडे उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. SK पॅनल सुनील तांडेल सर, प्रवीण पवार, आपलं मनपूर्वक धन्यवाद. मच्छिंद्र रोडपालकर यांची जनरेटर सेवा या स्पर्धेसाठी. बोकड कुठेतरी चोरून नेले इथून. चला दत्ता ढवले